तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांतिः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। वेदाविनाशिनं नित्यं येनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम्। जो या आत्म्याला काय कसा जाणतो, नित्य अजम अव्यय असं जाणतो, अविनाशी जाणतो, तो कसा कोणाला मारील किंवा मारवेल। या श्लोकावर वेदाविनाशिनावर चिंतन चालू आहे। भगवान शंकराचार्य भाष्य करत आहेत। तर कुठपर्यंत आलतो आपण? पूर्व पक्षी धातू असं का? पूर्व पक्षी शंका करतो, आत्मा आत्मज्ञानी आहे तुमचा, है ना? त्याला आमची काय गरज, म्हणजे आम्हाला काय त्याचं? जर आत्मज्ञानी आहे तर त्याचं असू दे आत्मज्ञानी। जसं एखादं स्थाणू आहे, एखादं लाकूड, ते कसं आहे? अविक्रिय आहे। तसा तुमचं जर आत्मा अविक्रिय आहे तर असू द्या। स्थाणू अविक्रिय असला म्हणजे त्याला पाहणारा माणूस अविक्रिय होतो का? नाही। तसं आत्मा अविक्रिय आहे असं जाणल्यानंतर तो अविक्रिय होईल का? म्हणजे ते काय सरळ स्पष्ट आत्म्याला वेगळं आणि स्वतःला वेगळं पाहतोय। मग तेव्हा विदुषः आत्मत्वात, जो जाणणारा आहे, विदुषः म्हणजे जाणणारा, जो आत्म्याला जाणणारा, तो आत्म्याहून भिन्न नाही, तोच आत्मा आहे। कारण पारिशेष न्यायाने आत्माच जाणणारा काय होतो? सिद्ध होतो। देहादी संगात, जड देहादी संगात हे जाणणारे सिद्ध होत नाही। आता आत्मा जर जाणणारा आहे तर तुम्ही त्याच्या ठिकाणी ज्ञान गुण मानता का? आत्म्याच्या ठिकाणी एक जाणणेपणा नावाची वस्तू आहे का? जर आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान गुण मानला तर आत्मा काय होईल? गुणवाला होईल। मग ते निर्गुणत्वात असं तुम्ही मागं म्हणले होते, त्याला काय अर्थ राहिला? काय नाही। म्हणजे आत्मा निर्गुण आहे हे म्हणण्याला काही अर्थ राहणार नाही जर आत्मा ज्ञानी आहे असं म्हणलं तर। मग सांगितलं आता त्याची पुन्हा हे करावं लागेल का नाही? आत्म्याला पुन्हा आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान नावाचा गुण नाही हे सिद्ध करावं लागेल। एकच आत्मा जेव्हा जगताला पाहतो तेव्हा त्याला अज्ञानी असं म्हणतात, आणि तोच आत्मा बुद्धिवृत्तीद्वारे कशाला पाहतो? स्वतःला पाहतो। आत्मस्वरूप कसं आहे? अविक्रिय आहे। अशा प्रकारे स्वतःचं त्याला ज्ञान होतं, त्यालाच काय म्हणायचं? ज्ञानी, ज्ञानी आत्मा। वास्तविक पाहायला गेलं तर जी ज्ञान करून देणारी बुद्धिवृत्ती आहे ती दोन्हीकडे ही कशी आहे? मिथ्याच आहे। जगताचं ज्ञान करून देणारी बुद्धिवृत्ती ही जशी मिथ्या, तशी आत्म्याचं ज्ञान करून देणारी बुद्धिवृत्ती वृत्ती म्हणजे अंतकरण, अंतकरण वृत्ती। अंतकरण काय? शेवटी जड आणि उपाधी आहे। उपाधी, आत्मा उपहित आहे, आणि अंतःकरणाशिवाय बाह्य पदार्थाचं ज्ञान होऊ शकत नाही।
तसं आत्म्याचं ज्ञान होण्याकरता सुद्धा कोण कारण आहे? अंतःकरण. अंतःकरण वृत्ती कारण आहे. पण कशा पद्धतीनं वृत्ती काम करते? ती आत्म्याला जाणून देते आणि पुन्हा स्वतः नष्ट होते, स्वतः सुद्धा मिथ्या होते. या 2 वळीत स्पष्टीकरण दिलं. मग त्याच्यावर सांगतात, विदुषः कर्मासंभव वचनादि यानी कर्माणि शास्त्रेण विधीयन्ते तानि अविदुषः विहितानि इति भगवतः निश्चय अवगम्यते. जितके काही विद्वानाकरता कर्माचा कसा आहे? असंभव आहे. विद्वानाकरता कर्म नाही. विदुषः कर्म संभव वचनात. मग जितके काही कर्म आहेत, यानी कर्माणी शास्त्रेने विधीयन्ते, जितके म्हणून काही शास्त्राने कर्मविधान केलेले आहेत, तानि अविदुषः विहितानि, ते सर्व कोणाला सांगितलेले आहेत? अज्ञानाकरिता. अविदुषः म्हणजे अज्ञानी. जितके म्हणून कर्म आहे तितके सर्व कोणा करतायत? अज्ञानाकरता आहेत. ज्ञानाकरता कर्म राहिलंच नाही. इति भगवतो निश्चय अवगम्यते. याच्यावरून काय भगवंताचा असा निश्चय दिसतो की जितके म्हणून कर्म कोणाला सांगितलेत? अज्ञानाला. ज्ञानाला कोणत्याच प्रकारचं कर्म नाही. असं सिद्ध झाल्यानंतर मग पूर्वपक्ष उठतो आणि म्हणतो, ननो विद्यापि अविदुषः एव विधीयते. जे ज्ञान आहे का नाही, ज्ञान सुद्धा कोणाला सांगितलेलं आहे? कोणाकरता आहे? अविदुषः, अज्ञानाकरिता आहे. कसं? विदित विद्यस्य पिष्टपेषणवद विद्याविधानानर्थक्यात. विदित विद्यस्य, ज्यांना ज्ञान आहेच. ज्ञान कोणाकरता? अज्ञानाकरता सांगितलं. ज्यांना ज्ञान आहे आणि त्यांना जर ज्ञान सांगितलं तर मुळे पहिलेच त्यांना ज्ञान आहे आणि मग काय केलं? त्यांना ज्ञान सांगितलं. मग ते पिष्टपेषणवध होईल की नाही? आधीच काय? पीठ आहे आणि पुन्हा त्याला दळलं. त्याप्रमाणे ज्ञानाला ज्ञान सांगून काय अर्थ नाही. विद्याविधान अनर्थक्यात, ज्ञानाला विद्येचं विधान करणं अनर्थक्य, निरर्थक आहे. तत्र अविदुषः कर्माणि विधीयन्ते न विदुषः इति विशेषः न उपपद्यते. तर अविदुषः कर्माणि विधीयन्ते, जे अज्ञानी आहेत त्यांना कर्माचं विधान सांगितलेलं आहे आणि ते कर्म कोणाला नाही सांगितलं? विदुषः, ज्ञानाला सांगितलं नाही. याच्यामध्ये काहीही विशेष नाही असा पूर्वपक्षी म्हणतो. म्हणजे 2 विभाग करणं, पण ते ज्ञानाकरिता वेगळा आणि अज्ञानाकरिता वेगळा, हे सांगण्यात काही अर्थ नाही. अज्ञानाकरता कर्म सांगितलं, ज्ञानाकरता काय सांगितलं? ज्ञान सांगितलं. जे कर्माचे अधिकारी नाहीत, ज्ञानाचे अधिकारी आहेत, त्यांच्याकरता ज्ञान सांगितलं. ज्ञानाकरता ज्ञान सांगितलं असं म्हणता, तर मग ज्ञानाकरता ज्ञान सांगण्याची काय गरज आहे? ते तर आधीच ज्ञानी. 2 विभाग करण्याची गरज नाही असा पूर्वपक्षाचं मत आहे. कळालं? न अनुष्ठेयस्य भावाभाव विशेषोत्पत्तेः. मग असं म्हटल्यानंतर पूर्वपक्षी तर भगवान म्हणतात न, असं ठीक नाही, बरोबर नाही. का? अनुष्ठेयस्य भावाभाव विशेष उत्पत्तेः. अनुष्ठेय, अनुष्ठेय म्हणजे अनुष्ठान करण्यायोग्य कर्तव्य. कर्तव्य भाव, कर्तव्य अभाव, अशा प्रकारे भेद सांगता येऊ शकतो. कसा? भाव कोणा करता? कर्माचा. कर्म कोणा करता? अज्ञानाकरता. आणि अभाव कोणा करता? कर्माचा. ज्ञानाकरता. कशावरून? तर त्याचं स्पष्टीकरण सांगतात. 2 अग्निहोत्रादि विद्यार्थ ज्ञानोत्तर कालम अग्निहोत्रादि कर्म अनेक साधनोपसंहार पूर्वकम अनुष्ठेयम
कर्ता अहम मम कर्तव्यम इति एवं प्रकार विज्ञानवतः अविदुषः यथा अनुष्ठेयं भवति न तु तथा न जायते इत्यादि आत्मस्वरूप विद्यर्थ ज्ञानोत्तर कालभावी किंचित अनुष्ठेयं भवति. पूर्ण एकच वाक्य. एका वळीत सांगितलं. त्याचंच कसं एक वळ भाष्यकार कधी बी एकच वळ घेणार आणि त्याच्यावर स्वतःच पुन्हा काय करणार, त्या ओळीचा स्पष्टीकरण करणार. जसं की वा अग्निहोत्रादी विद्यार्थ ज्ञानोत्तर कालम. आता जाणलं ज्यानं, विधी जाणली. कोणती जाणली? अग्निहोत्रादी. अग्निहोत्रादी विद्यार्थ ज्ञानोत्तर कालम. विधी अग्निहोत्रादी म्हणजे कर्माची विधी जाणून आणि जाणल्यानंतर है ना, उत्तर काल विधीचं ज्ञान झालं त्याला की काय केलं पाहिजे? स्वर्ग कामो यजेत. त्याला स्वर्गाची कामना आहे, त्याने की काय केलं पाहिजे? याग केला पाहिजे. असं जाणलं. मग असं जाणल्यानंतर काय होते? अग्निहोत्रादी कर्म अनेक साधनोपसंहार पूर्वकम अनुष्ठेयम. जे अग्निहोत्रादी कर्म आहेत, जाणलं की अग्निहोत्र केला पाहिजे, स्वर्गाकरता काय केलं पाहिजे? अग्निहोत्र केला पाहिजे. मग त्या अग्निहोत्र करण्याकरता असं करायचं म्हणजे की लगेच उठले की लागले करायला असं होते का? नाही. त्याला त्याचा अधिकार पाहिजे. त्याच्यानंतर त्याची काय जे असणारी अंग उपांग, त्याच्यानंतर त्याची साधन सामुग्री, त्याच्यानंतर देश काल सगळ्या गोष्टीची मर्यादा आहे की नाही? सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. तेच सांगतात अनेक साधन उपसंहार पूर्वकम. सगळ्या साधनांचा काय करावा लागतो? उपसंहार करावा लागतो, संग्रह वगैरे करावा लागतो. मग नंतर ते काय? अनुष्ठेयम. नंतर ते अनुष्ठान करण्यायोग्य होतं. आणि त्याच्याकरता मुख्य काय? कर्ता अहम मम कर्तव्यम इति एवं प्रकार विज्ञानवतः अविदुषः यथा अनुष्ठेयम भवती. पुन्हा कोणता भाव लागतो? कर्ता अहम, मी कर्ता आहे आणि मम कर्तव्यम, हे माझं कर्तव्य आहे. असं इति प्रकार विज्ञानवतः, अशा प्रकारे जो जाणणारा आहे, कोण? कर्माचं ज्याला ज्ञान आहे असा कोण आहे? अविदुषः, अज्ञानी. त्याच्याकरता यथा अनुष्ठेयम भवती, कर्म अनुष्ठेयम भवती. त्याच्याकरता कर्म कसं आहे? अनुष्ठेय आहे. आधी काय जाणावं लागेल? कर्माची विधी जाणावं लागेल. आणि विधी जाणल्यानंतर त्याच्या मनात असा भाव यावा लागेल, हे कर्म कोणा करताय? माझ्या करता. अहम करता मम कर्तव्यम. असं भाव ज्याच्या ठिकाणी आला तो काय झाला? त्या कर्माचा अधिकारी झाला. त्याच्याकरता ते अनुष्ठेय. आणि मी काय करता नाही, भोगता नाही असं जर वाटू लागलं तर त्याच्याकरता तो अधिकारी नाही कर्माचा. तेच सांगतात न तू तथा न जायते इत्यादी आत्मस्वरूप विद्यार्थ ज्ञानोत्तर कालभावी किंचित अनुष्ठेयम भवती. आता एखाद्याला ज्ञान झालं, न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न काय न हन्यते हन्यमाने शरीरे. अशा पद्धतीनं मी अज आहे, नित्य आहे, अव्यय आहे, पुराण आहे, शाश्वत आहे. कोण? माझं आत्मस्वरूप. असं ज्याला ज्ञान झालं है ना, तर म्हणजे कसं? आत्मस्वरूप विद्यार्थ ज्ञानोत्तर कालाभावी. आत्मस्वरूपाबद्दल त्याला काय झालं? ज्ञान झालं. मग त्या ज्ञानानंतर किंचित अनुष्ठेयम न भवती. कोणत्याच प्रकारच्या कर्माचं अनुष्ठान होऊ शकत नाही. स्वतःला काय समजतो? नित्य. नित्य म्हणजे काय? क्रिया अक्रिय, निर्विकार, निर्गुण. मग त्याच्या ठिकाणी गुण कसे येणार? त्याच्या ठिकाणी क्रिया कशा येणार? त्याच्या ठिकाणी विकार कसे येणार? आणि कर्म करण्याकरता काय करावं लागतंय? अहम करता असं म्हणावं लागतं. मी करणारा आहे म्हणावं लागतंय. आणि ज्ञानी आहे, एकदा जाणलं की मी करता होऊ शकत नाही. मग त्याच्यानं कसं काय कर्म होईल? होणार.
किंतु न अहम करता न भोक्ता इत्यादी. उलट त्या ज्ञानाला कसं वाटतं, अहम न करता आणि न भोगता, मी करणाराही नाही, कर्म करणार नाही आणि कर्म फल भोगता सुद्धा नाही. उलट कसं, कर्म करणाऱ्याला काय काय करावं लागतंय, अहम करता, मी करता आहे आणि मला कशाकरता कर्म करायचंय, कर्मफल भोगण्याकरिता कर्म करायचे. कर्माची फळाची इच्छा आहे ना. स्वर्ग कामो, हे जे स्वर्गाची कामना आहे ना. मग स्वर्गाची इच्छा आहे ज्याला, आणि त्यानं काय करायचं, यज्ञ करायचे, अग्निहोत्रादी साधन करायचे. आता हे करताही नाही आणि स्वतःला काय मानित नाही, भोगताही मानत नाही. मग भोगताही नाही तर करता कसं, कर्म कोणाकरता करायचं बरं, कर्म करता येतं का त्या आत्म्याला, हा बी प्रश्न आहे. आत्मैकत्वा कर्तृत्वादी विशेष ज्ञानात अन्यत् न उत्पद्यते इति एव विशेष उपपद्यते. अशा विशेष उपपद्यते म्हणजे अशा प्रकारचा भेद काय करता येते, स्पष्ट करता येते. कसा, आत्मैकत्व अकर्तृत्व इत्यादी विषय ज्ञानात. आत्म्याच्या ठिकाणी कसं आहे, एकत्व अकर्तृत्व, अकर्तृत्व आहे. म्हणजे अकर्तृत्व आणि आत्मा हे काय एकच. आत्मा म्हणजे कसा आहे, अकर्ता. अशा पद्धतीनं अन्य प्रकार करता येतो, अन्य प्रकार उत्पन्न होतो. कोणाहून अन्य, कर्मी, जो कर्म करणार आहे त्याच्याहून अन्य. अशा प्रकारचा आपल्याला भेद करता येतो. आणि तुम्ही सरळ सरळ काय म्हणले, भेद करता येत नाही. म्हणजे जे विधान सांगितलंय कर्माचं आणि ज्ञानाचं, ते कोणाला सांगितलं, एकाच व्यक्तीला सांगितलं. असा पूर्वपक्षी म्हणत होता ना, शंका. कर्म विधान आणि ज्ञान विधान कोणा करताय, अविदुष, अविद्वाना करताच आहे. पण भाष्यकारांनी स्पष्ट करून सांगितलं, कर्म आणि ज्ञान एका व्यक्ती करता नाही. जो स्वतःला अहम करता आणि भोक्ता मानतो त्याच्या करताच कर्म आहे, दुसऱ्या करता नाही. जो स्वतःला अकर्तृत्व रूपाने जाणतो, मी करता नाही, मी करू शकत नाही, अशा प्रकारे जाणतो, मी नित्य आहे ना, अजो नित्य शाश्वतोयम, अशा प्रकारे जाणतो, त्याच्याकरता कोणत्याही प्रकारचं कर्म नाही. असा भेद करता येते ना. तू कसा म्हणतो भेद करता येत नाही. शंका समाधान कळलं ना. दोन भाग सिद्ध झाले ना, एक ज्ञानी आणि एक अज्ञानी, दोघा करता वेगवेगळं विधान. यह पुनः कर्ता अहम इति वेत्ति आत्मानं तस्य मम इदं कर्तव्यम इति अवश्य भाविनी बुद्धि स्यात्. तदपेक्षया सह अधिक्रियते इति तम प्रतिकर्माणि. यह पुनः, जो पुन्हा पहा, करता अहम, मी करता आहे इति वेत्ति, असं जाणतो. कशाला जाणतो, आत्मानं. आत्मानं अहम करता इति वेत्ति, स्वतः आत्मा म्हणजे स्वतःला मी करता आहे असं जाणतो. तस्य मम इदम कर्तव्यम इति अवश्य भाविनी बुद्धी स्यात्. जो स्वतःला करता असं जाणतो, तस्य त्याला काय, त्याची मम इदम कर्तव्यम अशी काय होती, बुद्धी होती. आणि ती कशी होती, अवश्य भाविनी. अवश्य त्याला काय, हे माझं कर्तव्य आहे अशी बुद्धी होणार, म्हणजे होणार. पण कधी, अहम करता असा भाव ज्याच्या ठिकाणी असं, स्वतःला काय समजतो, मी करता आहे असं समजतो. मी करता आहे म्हणलं की त्याच्या मागं काय लागणार, कर्तव्य लागणार. करणार आहेस तर मग काय करणार, मग काय करणार, तर मग विधियुक्त करणार की असंच करणार.
म्हणजे विधीनं केलं तर फळ व्यवस्थित मिळतं, चांगलं मिळतं. निषेधानं केलं, जे निषेध सांगितलं आहे आणि तेच केलं तर काय होणार? फळ मिळणार, पण विचित्र मिळणार. मग कोणालाही कसं फळ चांगलंच हवं वाटते, चांगलंच असं वाटते कर्माचं फळ. मग कोणी काय करणार? अनुष्ठान चांगल्या कर्माचं करणार. सहसा कर्म करतो, कोणतंही कर्म करा त्याला फळ मात्र निश्चित असणार. स्वतः जर करता म्हणला की त्याला त्याच्या कर्तव्य असणारच. मग कर्तव्याचा काय कर्तव्य आणि काय अकर्तव्य याचा विचार बी येणार. तर मम इदम कर्तव्यम अशी बुद्धी त्याची निश्चित होणारच. पण आधी काय म्हणावं लागेल? अहम करता. आणि मग तदपेक्षा सह अधिक्रियते. मग अशा बुद्धीची अपेक्षा असल्यामुळं तो काय होतो? अधिकारी होतो. मग अधिकारी झाला की ती तम प्रतिकर्माणी त्याच्याकरताच कर्म आहेत. कर्माचा अधिकारी जो आहे त्याच्याकरताच काय? कर्म आहे. मग कर्माचा अधिकारी होण्याकरता सर्वात अगोदर कोणते काय लागत आहे? अहम करता. अहम करता म्हणलं की नंतर मग कर्तव्य येणार. मग कर्तव्य ज्याला आहे तोच कर्माचा अधिकारी. सच अविद्वान. मग तो कोण? त्यालाच अविद्वान म्हणतात. तोच काय? अज्ञानी. त्याच्याकरताच कर्म. अज्ञानी? तुम्ही अज्ञानी म्हणा, त्याला काय त्याच्यात काय मजा आहे काय? कोणाला अज्ञानी कोणाला ज्ञानी तुम्ही कोण ठरवणार? नाही, आम्ही नाही. उभवतो न विजानीत इति वचनात. कोण म्हणतात? साक्षात देव म्हणतात. देव उभवतो न विजानीत. ते दोघंही जाणत नाहीत. काय? आत्म्याला करता आणि भोगता मानणारे. आत्म्याला करणारा आणि करविणारा असं असे मानणारे ते दोघंही जाणत नाहीत आत्म्याला. जाणत नाहीत. आत्म्याला जाणत नाहीत म्हणजेच काय? अज्ञानी. जाणणारा ज्ञानी आणि न जाणणारा अज्ञानी. एवढा चांगला आहे आमचा कोण? कर्म करतो, स्वतःला करता म्हणतो, कर्म करतो यज्ञानी. कारण तुम्ही त्याला सरळ काय म्हणायला लागले? अज्ञानी म्हणायला लागले. आम्ही अज्ञानी म्हणत देव म्हणते. विशेषितस्य च विदुषः कर्माक्षेपवचनात् कथम स पुरुष इति. जे आणि दुसरं कोण? दुसरा ज्ञानी है ना. विशेषितस्य विशेषणाने युक्त वेगवेगळे विशेषण दिले की नाही. विशेषितस्य विदुषः वेगवेगळे कोणते विशेषण? अजो, अजः, नित्य, शाश्वत, पुराण अशा प्रकारे त्याला कर्माक्षेप वचनात कर्माक्षेप वचनाने कसं? कथम सपुरुषः इत्यादी वचनाने सांगितलं की नाही. कथम सपुरुषः पार्थ कम घातयति हंतिकम. तो कसा कोणाला मारील, तो कसा कोणाला मारविल. म्हणजे कोणाला मारणारही नाही आणि कोणाला मारविणारही नाही. आक्षेपानं त्याचं वर्णन केलं की नाही. कोणाचं? जे विशेषाने युक्त असणारा जो ज्ञानी. कोणता विशेष त्याच्या ठिकाणी? अजो, नित्य, शाश्वत, पुराण अशा पद्धतीने. तस्मात् विशेषितस्य अविक्रियात्मदर्शिनः विदुषः मुमुक्षोः च सर्वकर्मसन्यासे एव अधिकारः. कर्माचा अधिकारी आता ज्ञानाचा अधिकारी. काय ज्ञानाचा अधिकारी? तस्मात् म्हणून विशेषितस्य जे विशेष सांगितले कोणते? अविक्रियात्मदर्शिनः स्वतः आत्म्याचं दर्शन कशा पद्धतीने करतो? अविक्रिय या रूपाने. असा कोण? विदुषः मुमुक्षोः. असा विदुषः ज्ञानी असणारा कोण? मुमुक्षू. आत्म्याला काय समजतो? अज, नित्य, शाश्वत, पुराण असा समजणारा. त्याच्याकरता सर्व कर्मसन्यासे एव अधिकारः. सर्व कर्माचा त्याग है ना. सर्व कर्माचा त्याग अशा प्रकारचा अधिकार त्याच्या ठिकाणी. म्हणजे कर्म त्यागाचा अधिकारी तो होतो. कर्मत्यागाचा अधिकारी. आता ज्ञान काय कोणतं कर्म आहे का? ज्ञान कोणत्याच प्रकारचं कर्म नाही.
हां गळतू आहे. जो मुमुक्ष आहे, मोक्षाकरता ज्याला लक्षात आली गोष्ट की काय, किंवा आपण कसे आहोत, अविक्रिय आहोत, नित्य आहोत, सत आहोत, चित आहोत, आनंदरूप आहोत, निश्चय होत नाही, अजून निश्चय झालेला नाही, त्याच्याकरता कर्माचं विधान. म्हणजे मार्गावर चालायला ज्ञानानुष्ठान कर, श्रवण मनन निधिध्यासन याचा ज्यानं अंगीकार केलेला आहे. आणि जी अहम करता ही ज्याची बुद्धी काय झालेली, शिथिल झाली, आता जवळजवळ आता संपुष्टात आलेली आहे, परंतु निश्चय झालेला नाही, त्याच्याकरता काय, कर्मसन्यास. आता त्यानं जास्ती कर्माच्या नादी लागायचं नाही. कर्माच्या नादी लागलं की काय होते, मग कर्ता बुद्धी उत्पन्न होती. करायला लागला की मग त्याला वाटतेच, अहंकार उत्पन्न होतच, मी करतोय, मी आमका आमक कर्म करतो आणि त्या आमका आमका कर्माचा आमका आमक फल आहे. किंवा विधी निषेध करत असताना सुद्धा मला पाप लागणार असं भीती होती मनामध्ये. पुण्य करत असताना मी पुण्यवान होणार. म्हणजे अशा दोन्ही बुद्ध्या उत्पन्न होतात ना. दोन्ही बुद्ध्या कशा आहेत, मिथ्या. मी करता आहे, मी भोगता आहे, या दोन्ही बुद्ध्या ज्ञानाच्या दृष्टीने कशा आहेत, खोट्या आहेत. विधी निषेधाचे दोही पडले त्या नाही देव कधी. बरं, मग कोणाकरता, मुमुक्षु हो, मोक्षाची इच्छा करणारा कोण, मुमुक्षु. विदुषः जाणणारा, आत्मस्वरूपाला जाणणारा आणि मोक्षाची इच्छा असणारा, त्याच्याकरता सर्व कर्माचा त्याग, कर्म करायचं नाही. आता कोर कर्म करतो बा, कर कर कर, मर मर मर, कर मर कर, करायचं मरायचं आणि मरून पुन्हा करायला यायचं. म्हणजे सुटणार आहे का, कर्मानं माणूस कधी सुटत नाही. केलं की त्याचं काहीतरी भोग मिळणार, आणि भोग मिळण्याकरता पुन्हा एका देहाला यावं लागणार, आणि देह मिळाल्यानंतर पुन्हा कर्म होणार, आणि कर्म भोगण्याकरता पुन्हा एका देहाला यावं लागणार. अशी शृंखला अनादी काळापासून चालत आलेली आहे आणि इथपर्यंत चालत आलेली. आता इथून पुढे चालू द्यायची की नाही चालू द्यायची, हे ज्याच्या त्याचा काय वैयक्तिक प्रश्न आहे. ह्याच्यातच आनंद वाटत असाल तर चल द्या मग. ज्याला कंटाळा आलाय, आता नाही, बस कर्मर कर, आता करायचं नाही, आता त्यानं मग इकडं नादी लागायचं. कशाच्या, गीता भाष्य काय म्हणले, अहंकाराचं वर्णन हो हो, जो मोकली मारुनी, जो न मोकली मारुनी, जो न मोकली मारुनी, जीवो निधी उपजवनी, जेवो निधी उपजवनी, विचंबवी खुडा घालूनी हरांची. म्हणजे वैरी येतो पण मारून सोडून देत नाही. जगातले वैरी मारतात आणि संपला, मग ते मेल्यावर विषय संपला, आणि मेल्यावर सोडून देत नाही, पुन्हा जन्म घ्यायला लावतो अहंकार. पुन्हा जीवो निधी उपजवनी, जन्माला घातले सुखानं जगू देत नाही. अहंकार म्हणजे मी करताय, मी करता आहे असा भाव, त्याचंच नाव काय, अहंकार. कर्म होतंय तर हो दे की, तुमच्या करता नाही, ते तुम्ही अविक्रिय. सगळ्या जगाचं कर्माचा गुत घेतलंय काय, तुम्ही अविक्रिय आहेत असं समजा. हो, मग खंती करती कर्माची गावंडे कोण, अविदुषः, जे काय आत्म्याला नित्य जाणत नाही त्यांच्याकरता. विचारा हो, विचारा, काय नाही. आपण तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदी. हो, कर्म सोडे नाही, तिथं दोन भाव सांगितले ना मागच. कर्माने ते संशुद्धीला प्राप्त झाले, तर
एक तर भाष्यकार म्हणतात ते जर काय असतील, ज्ञानी असतील. कोण? जनकादी. ते जर ज्ञानी असतील तर त्यांनी कर्म केलेच नाही, जरी त्यांनी कर्म केले तरी. कारण त्यांनी स्वतःला काय समजलंय? अक्रिय, मी करता नाही. मग देहाधिकाने किती जरी कर्म झाले तरी दोन भाव एका ठिकाणी राहू शकतात का? मी करता बी आहे आणि मी अकर्ता आहे, अंधारही आहे आणि उजडही आहे, असे दोन भाव एका ठिकाणी राहू शकत नाहीत. करता बी आहे आणि अक्रिय असं कसं राहू शकत? जनकाधिक स्वतःला अक्रिय समजत असतील, अकर्ता समजत असतील तर त्यांच्या ठिकाणी कर्तव्य नाही, म्हणजे ते ज्ञान आहेत. मग जे दिसतंय ते, जे कर्म त्यांनी केलेलं दिसतंय ते तुम्हाला दिसतंय. त्यांना थोडं, त्यांची तर बुद्धी अकर्ता झाली, अकर्तृत्व बुद्धी झालेली आहे. माझ्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा कर्माचा लवलेश मात्र नाही, अशी त्यांची बुद्धी आहे ज्ञानांची. अज्ञानाच्या दृष्टीने काय काय जगची मुक्त काहीतरी आहे ना उभी, हा, देखे आपुल्या प्रतीती जगची मुक्त. त्यांच्याकरता जगत बी नाही, त्यांच्याकरता काही व्यवहार बी नाही, काहीच नाही. जे आहे ते काय स्वप्न आहे. तो जो विषय तिसऱ्या अध्यायामध्ये या जनकाचं उदाहरण देऊन कर्म करायलाच सांगितलं ना. हो, कर्म करायला कशा पद्धतीने सांगितलं? ज्ञान झालं तरी लोकसंग्रह करता कर्म करायचं. मग ते कर्तव्य असं म्हणून सांगितलं नाही, करायला पाहिजे, केलंच पाहिजे आणि त्यांनी करायला पाहिजे, याच्यात फरक आहे की नाही? करायला पाहिजे असं देवाने विधान नाही केलं तिथं की केलंच पाहिजे त्यांनी कर्म. कर्म करतात, ते सुद्धा कर्म करतात. आणि मी सुद्धा आता सगळं बरं जाऊ द्या, जनकादी मुक्त आहेत की नाही याच्यावर संशयच आहे, पण देव मुक्त आहे की नाही ह्याच्यात कोणाला संशय आहे का? देव तर मुक्तच आहे ना. मग मी एवढा मुक्त असून सुद्धा काय करतो? कर्म करतो. म्हणून कर्म करावा कसे? कारण जे मागचे लोक आहेत ते मागचे सुद्धा याच्यामध्ये प्रवृत्त झाले पाहिजे, कर्म करून त्यांचा अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे आणि ते कुठं? ज्ञानापर्यंत आले पाहिजे. जैसा म्हणजे स्पष्ट कसं आहे, जे सिद्धीला प्राप्त झाले तर ते सिद्धीला म्हणजे काय? मोक्षापर्यंत गेले, ज्ञानापर्यंत गेले. ते अचानक तर गेले नाही, जन्माला आले आणि गेले असं झालेलं नाही. त्यांनी कर्माचं अनुष्ठान केलेलंच आहे, अनुष्ठान विधिवत केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं केल्यामुळं त्यांचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे आणि शुद्ध अंतःकरणातच ज्ञान प्रगट झालेलं आहे. मग तुम्ही ज्या संसिद्धीला प्राप्त झाले, कशामुळे प्राप्त झाले? कर्मामुळे झाले. मग कर्म करण्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण कोण आहे? तुमच्याशिवाय दुसरं आहे का मग कोणी? अज्ञानी लोक कसे कर्म करणार? व्यवस्थित कर्म करणार नाहीत, कारण ते प्राप्त झालं नाही फळ. आता मी कसा अभ्यास करायचा कोण सांगायलाय? 10वीचा पोरगा, ज्यानं परीक्षा दिली नाही, पासही झाला नाही, तो दुसऱ्याला ज्ञान सांगायलाय. तर दुसऱ्या 10वीच्या पोराला कसा अभ्यास केला पाहिजे? अरे तू पहिले पास होय है ना, तू जवळजवळ 95% मार्क घे 10वीला आणि तेव्हा उपदेश दे की कसा अभ्यास केला पाहिजे. तसं हे जनकादी जे आहेत मुक्त झाले. मुक्त झाले कशाने झाले? कर्माने झाले. मग कर्म आचरण कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे मुक्तच लोक चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. हा, ज्ञानाने झाले. हो, मग कर्माशिवाय झाले का? अंतःकरण शुद्धी कर्माशिवाय झाली का त्याची? नाही. भक्तीशिवाय झाली का? नाही झाली. मग मुक्त लोक सुद्धा भक्ती कशी करायची कोण सांगणार? जे मुक्त झाले तेच सांगू शकणार. संत आहेत तेच सांगू शकणार भक्ती कशी करायची, कारण त्या भक्तीनंच ते शेवटच्या याच्यापर्यंत प्राप्त झालेले आहेत. एकदा ज्ञानी झाल्यावर काय करायची गरज नाही. एकदा ज्ञानी कर्म करायची काही गरज नाही, पण करा असं काय? भगवंताची विनंती आहे. त्याच्या भगवंताच्या विनंतीला मान द्या की करा, काय बिघडायले? दुसऱ्याला सांगण्याकरता, जगाच्या उपकारा करता करा की. म्हणून तर म्हणतात ना, आले घरजा येथे उपकारासाठी, उपकार करण्यासाठी, वरतून दाखवण्याकरता कशा पद्धतीने भक्ती केली पाहिजे, जेणेकरून तुम्ही ह्या संसार बंधनातून मुक्त व्हाल.
त्याच्याकरता जो आम्ही वैकुंठवासी. वैकुंठवासी म्हणजे काय है ना, वैकुंठवासी म्हणजे व्यापक स्वरूपाला प्राप्त झालेले है ना, जिथं कोणत्याच प्रकारची कुंठा नाही, गती नाही, असं अवरोध नाही, अशा स्थितीला जे प्राप्त झालेली कोण, संत महानुभाव जगद्गुरु तुकाराम महाराज इत्यादी मोक्षाला प्राप्त झाले. पण मोक्षाला कसे प्राप्त झाले हे तुम्ही दुसऱ्याला बी सांगा ना, उपकारा करता. मग आलो याची कारण, मग वरतून दाखवा म्हणून ते संत आहेत. आणि दुसरं जो जे संत नाही झाला, जो मुक्त झाला नाही, त्यानं किती जरी दुसऱ्याला ज्ञान सांगितलं, किती जरी असं करा म्हणलं, तर त्याला अनुभवत नसल्यानंतर एक दुसरा आंधळा एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला सांगायला इकडे असं जावं लागतंय, मग तिकडं असं जाऊन तसं जावं लागतं. काय अर्थ आहे त्याला? काहीच अर्थ नाही. ज्याचा आंधळपणा नष्ट झाला तोच दुसऱ्याला व्यवस्थित मार्ग दाखवू शकतो. म्हणून जनकादे मुक्ती संशुद्धीला प्राप्त झाले, त्यांनी काय करायचं, आता दुसऱ्याला कसं कर्म करायचं जेणेकरून आमच्या भावाला तुम्ही प्राप्त होणार ते व्यवस्थित तेच सांगू शकणार. आणि सांगितलंच पाहिजे असा त्यांना विधी. कर्म केलं तर ठीक आहे, नाही केलं तर काय दोष लागणार? नाही, स्वतःला करता म्हणता आणि मग नाही केल्यावर दोष लागणार ना. करता भाव सोडून द्या. काय ज्ञान झालं कशाचं काय? ते अक्रिय आहे, अविकारी आहे, निर्विकार आहे. त्याच्या ठिकाणी ज्ञान होणं म्हणजे काय? मी स्वतः अविक्रिय आहे, निर्विकार आहे. मग त्याच्या ठिकाणी कोणतं विकार लागणार? फळ भोगण्याकरता काहीतरी विकारी व्हावं लागेल की नाही? एक फळ म्हणावं लागेल, ते फळ म्हणणारा भोगणारा एक भोगता व्हावा लागेल, द्वैत करावं लागेल की नाही? ज्ञान झाल्यावर कोणत्या प्रकारचं द्वैत? कर्म नाही, कर्मफळही नाही. कर्म जिथं नाही तिथं कर्मफळ सुद्धा नाही. ज्ञानाकरता कर्मच नाही तर त्याला कर्मफळ कसं काय? कर्म तर नाही आणि कर्मफळ आहे असं थोडंच आहे. कर्म करीत नाही त्याला दुसरे लोक म्हणतात हा कर्म करतोय, तो नाही करीत कर्म. संस्कार वसे तो कर्म करी सकळी तरी कर्म बंधा ना करी. म्हणून जनकादी एक तर मुक्त असे असतील तर ते कर्मच करीत नाहीत. त्यांच्यासाठी आपण कर्माचा काय करतोय, आक्षेप करतोय त्यांच्यावर की हे कर्म करत आहेत असं. ते वास्तविक कर्म करीत नाही. समजा ते मुक्त नाहीत तर ते संसिद्धीला प्राप्त झाले. कोणत्या संसिद्धीला? अंतकरण शुद्धी रूपी संसिद्धीला प्राप्त झाले. कशाने? कर्माद्वारेच अंतकरण शुद्धीला प्राप्त झाले. एक संसिद्धी आले ना, दोन संसिद्धी आले तर संसिद्धी दोन अर्थ केले भाष्यकारांनी. एक तर संसिद्धी म्हणजे मोक्ष आणि दुसरी संसिद्धी म्हणजे अंतकरण शुद्धी. मुक्त झाले तर ते काय कर्म करत नाहीत. कशाकरता कर्म करायला लागले? दिसत आहेत तर कोणाकरता? लोकांकरता. आणि जर मुक्त नाहीत तर अशा पद्धतीनं कर्म करूनच ते ह्या संसिद्धीला प्राप्त झालेले आहेत. असे दोन्ही भाव सांगितले मागच. बरं, तस्माद विशेषितस्य अविक्रियात्मदर्शिनः विदुषः मोक्षोच सर्वकर्मसन्न्यास एवाधिकार. विदुषः जाणणारा है ना, जाणणारा पण निश्चय झालेला नाही असा मुमुक्षू, मोक्ष इच्छू, मोक्षाची इच्छा असणारा, त्याच्याकरता सर्व कर्मसन्यास. ज्ञानाकरिता सर्व कर्मसन्यास असं म्हणण्याची गरज सुद्धा नाही. त्याचा अर्थ सर्व कर्मसन्यास झालाच. आता त्यानं केले कर्म तरी त्याचा सर्व कर्मसन्यास झाला. जो ज्ञानाचा अधिकारी आहे त्याच्याकरता कर्मसन्यास. ज्ञान तर झाले पण निश्चय झाला नाही. मी अकर्ता, मी अभोगता, माझ्या ठिकाणी कर्तव्य नाही, मी काही भोगत नाही असं कळाले. पण असं कसं नुसतं व्हाले? पक्का निश्चय होईना. त्याच्या ठिकाणी विपरीत भावना, असंभावना आहेत किंवा विपरीत भावना एवढी आहे. त्याच्याकरता सर्व कर्मसन्यास. आता तू कर्माच्या नादी लागू नको. जर कर्माच्या नादी लागशील तर मग पुन्हा ते डोक्यामध्ये मी करताय हेच भाव राहील. सुटणं शक्य नाही.
म्हणून अधिकार भेदानं सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, सगळ्याकरता सर्व सांगितलं नाही. अतएव भगवान नारायण सांख्यान विदुषः अविदुषः च कर्मणि प्रविभज्य द्वे निष्ठे ग्राहयति. कशा पद्धतीनं? ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. ज्ञानयोगेन सांख्यानां आणि कर्मयोगेन योगिनां. ज्ञानयोग्याने कशाचा अनुष्ठान केलं पाहिजे? सांख्य बुद्धीचा आश्रय केला पाहिजे. आणि कर्मयोग्याने कोणत्या बुद्धीचा आश्रय केला पाहिजे? योग बुद्धीचा, म्हणजे कर्मबुद्धीचा. दोन निष्ठा सांगितल्या मागं, ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा. तर तसंच भगवान नारायण भगवान स्वतः देव सांख्यान विदुषः अविदुषः. सांख्यान म्हणजे सांख्यान विदुष जे ज्ञानी आहेत, अविदुष म्हणजे अज्ञानी आहेत, त्यांना कर्माचा विभाग करून दोन निष्ठा सांगतात. ग्राहयती ग्रहण करवितात. वेगवेगळ्या निष्ठा, ज्ञानाकरता वेगळी निष्ठा, कर्म्याकरता वेगळी निष्ठा. दोन निष्ठा सांगितल्या की नाही? स्पष्ट. तथाच पुत्राय आह भगवान व्यास. भगवान व्यास सुद्धा आपल्या पुत्राय आह, स्वतःच्या पुत्राला सांगतात. काय सांगतात महाभारतामध्ये? द्वाविमावथ पंथानौ क्रियापथश्चैव पुरस्तात् पश्चात संन्यासश्च. दौ इमौ अथ पंथानौ. दोन मार्ग आहेत. हे दोन मार्ग आहेत. कोणते हो? क्रियापथ, एक क्रियापथ आहे, आणि त्यानंतर पुरस्तात् पश्चात संन्यास. त्याच्या पुढं नंतर कोणता आहे? संन्यास आहे. अगोदर क्रियापथ आहे. अगोदर काय केली पाहिजे? कर्म केलं पाहिजे. आणि ते कर्म कसं केलं पाहिजे त्याचं बी विधान सांगणार आता भगवान. ते कर्म कसं केलं पाहिजे? फलासक्ती सोडून कर्म केलं पाहिजे. तरच त्याच्यानंतर काय? संन्यास. आधी कर्म करायचं आणि मग काय करायचं? घ्यायचा संन्यास घ्यायचा. कशाचा संन्यास घ्यायचा? कर्म संन्यास, म्हणजे कर्माचा त्याग करायचा. कर्म करूनच कर्माचा त्याग करायचा. काय म्हणता बुवा? अशा पद्धतीनं मी करताय आणि मी भोगताय अशा पद्धतीची बुद्धी नष्ट झाली, तो संन्यास अधिकारी, किंवा असा निश्चय झाला तोच खरा संन्यासी. अत येतम एव विभागम पुनः दर्शयिष्यति भगवान. अशाच प्रकारचा विभाग पुन्हा दाखवतात. कोण? भगवान. अतत्ववित्तुम अहंकार विमूढात्मा कर्ताह इति मन्यते. अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते असं गेलेलं आहे की नाही? अहंकारेण विमूढ, अहंकाराने विमूढ बुद्धी झालेली आहे ज्याची, है ना, नष्ट बुद्धी झालेली आहे. असाच काय समजतो? स्वतःला कर्ता असं समजतो. कोण? अतत्ववित्तू, अतत्ववित. जो अतत्ववित आहे, तत्वाला न जाणणारा आहे, त्याच्याच ठिकाणी काय? अहंकार राहतो. जो तत्वाला जाणतो त्याच्या ठिकाणी अहंकार सुद्धा नाही. तत्ववित्तू न अहम करोति. जो तत्ववित आहे त्याच्या तो अहम न करोति, तो करीत नाही. करीत नाही म्हणजे त्याच्या ठिकाणी अहंकार नाही. तथाच सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते इत्यादी. सर्व कर्मांचा काय केला पाहिजे? त्याग केला पाहिजे. त्याच्याकरता सर्व कर्मा संन्यास सांगितलेला आहे. कोणाकरता? तत्ववित्तू करता, तत्ववित करता, जो तत्वाला जाणतो त्याच्याकरता. तत्र केचित् पंडितमन्या वदन्ति जन्मादि षड्भाव विक्रिया रहितः अविक्रियः अकर्ता एकः अहम आत्मा इति न कस्यचित् ज्ञानम् उत्पद्यते यस्मिन् सति सर्वकर्म संन्यास उपदिश्यते. तत्र केचित् पंडितमन्याः, काही स्वतःला शहाणे समजणारे. पंडितमन्या म्हणजे पंडितमानी, पंडित समजणारे. वदंती, ते बोलतात. काय बोलतात?
जन्मादि षड्भाव विक्रिया रहित अविक्रिय अकर्ता एक अहम आत्मा इति न कस्यचित ज्ञानम उत्पद्यते। जन्मादि 6 विकार जे आहेत की नाही, अस्ति वर्धते जायते विपरिणमते इत्यादी जे 6 विकार आहेत आणि त्याच्यानंतर हे 6 विकाराने रहित असणारा, पुन्हा अविक्रिय असणारा, कोणत्याही प्रकारची क्रिया ज्याच्या ठिकाणी नाही असा, अकर्ता असणारा आहे ना, करता नाही असा, एक अहम आत्मा, तो आत्मा मी आहे, इति न कस्यचित ज्ञानम उत्पद्यते, असं ज्ञान कोणाला होणं शक्य नाही। यस्मिन् सती सर्व कर्मसन्यास उपदिश्यन्ते, असं ज्ञानच कोणाला उत्पन्न होऊ शकत नाही। मग त्याच्यात असं ज्ञान कोणाला उत्पन्न होऊ शकत नाही ज्याच्याकरता हा कर्मसन्यास सांगितलेला आहे। कर्मसन्यास कोणाकरता सांगितला? ज्ञानाकरता। कर्माचा त्याग कोणाकरता सांगितला? ज्ञानाकरता। पण ज्ञानीच कोणी होऊ शकत नाही ना ज्याच्याकरता हा उपदेश द्यावा, असं अर्थ। यस्मिन् सती सर्व कर्मसन्यास उपदिश्यते, ज्याच्याकरता हा उपदेश द्यावा, कोणाकरता द्यावा? ज्ञानाकरता। ज्ञानी कोण? षडभाव विक्रिया रहित, ज्यानं जाणलं स्वतःला, अविक्रिय असं जाणलं, अकर्ता जाणलं, एक आहे असं जाणलं, आत्मा असा। 6 विकार आहेत ना, त्यातला पहिला अस्ति, अस्ति हा पण विकारच। हा, अस्ति वेगळं, स्वतःला आत्मस्वरूपाहून वेगळं मानणं हा एवढा मोठा विकार आहे। स्वतःला अस्ति म्हणजे काय? स्वतःला जीव भाव समजणं, अहंकार। तिकडे सांगताना आपण नामरूप मायेचे ते अस्ति नाही। अस्ति म्हणजे वेगळं जाणणं, अस्तित्व जाणणं, स्वतःचं स्पेशल अस्तित्वाहून वेगळं अस्तित्व समजणं। जीवभाव, पहिले जीवभाव आहे, तो जीव आहे तेव्हाच तर तो जन्मतो। जो जीव भावाला नाही, तो साक्षात ब्रह्मस्वरूप आहे, जीव भावाला आलाच नाही, स्वतःला त्यानं जीव समजलंच नाही, तो जीव भावाला त्याचा जन्म होईल का? नाही। वास्तविक अस्तित्वातून अस्तित्व वेगळं समजणं, तो अस्ति। आधी जीव असतो आणि मग तो जन्माला येतो, मग सगळ्या क्रिया, पुन्हा तोच मरतो। जो मरतो कोण? जीव। मरतो म्हणजे मरण असं त्याच्या ठिकाणी होतं, देह सुटला ह्याचं नाव काय? स्थूल देह सुटणं, ह्याचं नाव मरणं। आणि पुन्हा तो वास्तविक मेला का? नाही। खरा मेला असता तर पुन्हा जन्माला आला नसता, मग खरा मेला नाही। जीव भावाला राहिलाच, जो जीव भावाला राहतो तो राहतो, ते राहणं म्हणजे त्याचं नाव अस्ति। जीव भावाने राहणं म्हणजे अस्ति। जीव भावने जो राहतो तोच पुन्हा जन्मतो, असं। नाही तर मग आधीच होता आणि मग जन्माला कसा, असं बी होऊ शकतंय ना। आधी होता याचा अर्थ जीव भावानं होता तेव्हा तो जन्माला आला, आधीच होता आणि मग जन्माला। जे असते ती जन्मते का जे नसते ती जन्मते? नसते ती जन्मते, पण नसते ती जन्मते असं नाही, जे असते तेच जन्मते। जीव भावाचा देह भावाचा, हा, जीव भाव सारखाच राहणार, देह भाव आला तरी जीव भाव राहणार, पण त्याचा अहंकाराची हे वाढणार, लांबी रुंदी आणखी वाढणार। एक देह भावाला आला की पुन्हा देह संबंधी भावाला येणार है ना। म्हणजे अहंकार आला की मम येणार, अहम मम, पसारा वाढते, पसारा वाढून घेतात लोक। काका म्हणतात गादीवर बसून उपाधी कशाला वाढवायची, हीच उपाधी घालवायचं पडले ना। तर असं त्यानं काय केला, म्हणजे एक प्रकारचा सेज घेतला ना पूर्वपक्ष, अहो ज्ञानच कोणाला होत नाही अशा पद्धतीचं, तर ज्ञानाचा सर्व कर्मसन्यासाचा अधिकार तरी कसा होईल? मग ज्ञानच होत नाही तर सर्व कर्म, ज्ञानाला सांगितलं सर्व कर्मसन्यास, ज्ञान झालं तर पाहिजे कोणाला? तर न, असं नाही होतंय ना। न जायते इत्यादी शास्त्रोपदेशानर्थक्यात, जर झालं नसतं ज्ञान कोणालाच तर न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा न भविता वा न भूयः, असं जे उपदेश अनर्थक, या उपदेशाला अनर्थक केला असता जर ज्ञानच कोणाला झालं नसतं तर। ज्ञान होतंय त्यामुळं हा उपदेश आहे, तो कधी जन्मत नाही, तो कधी मरत नाही, नित्य आहे, अजय आहे, शाश्वत आहे, अशा पद्धतीने सांगितलं की नाही। मग याला
अर्थ राहिला नसता. मग यथाच शास्त्रोपदेश सामर्थ्यात धर्मास्तित्व विज्ञानम कर्तुः च देहांतर संबंधी ज्ञानम च उत्पद्यते तथा शास्त्रात एव आत्मनः अविक्रियत्वा कर्तृत्वेकत्व विधि कर्तृत्वादि विज्ञानम कस्मात् न उपपद्यते इति द्रष्टव्याः. प्रष्टव्या. प्रष्टव्या म्हणजे विचारावं. बरं, त्याला विचारावं. कसं विचारा? आता जसं यथा शास्त्रोपदेश सामर्थ्यात धर्मास्तित्व विज्ञानम, शास्त्राचा उपदेश सामर्थ्यानेच तुम्हाला धर्म कळाला की नाही, धर्माचं अस्तित्व कळालं की नाही. त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी कर्तृत्व कोणामुळे आलं? मी करता आहे, मी भोगता आहे, मग या कर्माचा करणारा आहे, अग्निहोत्र मी करणार आहे, अग्निहोत्राचं फळ स्वर्ग मी भोगणार आहे ना. पुन्हा देहांतर संबंधी ज्ञानम, देह पडल्यानंतर मी स्वर्गाला जाणार है ना. अशा प्रकारचं विज्ञान कोणाकडून कळालं? शास्त्राकडूनच कळालं. शास्त्रामुळेच उत्पन्न झालं. तथा शास्त्रात तस्य एव आत्मनः अविक्रिय, त्याच शास्त्राने आत्म्याचं अविक्रियत्व, अकर्तृत्व, एकत्व, विदित अकर्तृत्वादी विज्ञानम, त्याच शास्त्राने आत्म्याचं अविक्रिय सांगितलं, अकर्तृत्व सांगितलं, त्याच्यानंतर एकत्व कोण सांगितलं? त्याच शास्त्राने सांगितलं. ज्या शास्त्राने तुम्हाला कर्म सांगितलं, ज्या शास्त्राने तुम्हाला कर्मभोग सांगितला, लोकांतर सांगितलं, तिथं तुमचा विश्वास बसला. आणि जेव्हा ते शास्त्र न जायते म्रियते वा कदाचित असं म्हणलं की नाही नाही असं कसं होऊ शकत, वा रे वा, एक मानायचं आणि एक मानायचं नाही. कस्मात न उत्पद्यते. एखाद महाराज तुम्हीच म्हणले होते की तुम्ही तिकडं तू तिकडं जाय, म्हणून मी गेलो तिकडं. अरे आता तेच महाराज सांगायला जाऊ नको, म्हणजे हे नाही ऐकायचं, पहिलं ऐकायचं आणि मग हे नाही ऐकायचं. पहिलं कशामुळे ऐकायचं? तुम्ही सांगितलं म्हणून. मग त्याच महाराजांनी सांगितलं तिकडे जाऊ नको, मग ते नाही ऐकायचं. मनातच हिंडायची इच्छा आहे. आता महाराज तुम्हीच जा म्हणले सकाळी तिकडं, मग आता मला येत ना महाराज जाऊ नको. तेव्हा सकाळ होती म्हणून जाय म्हणलं जरा फिरून ये. आता दुपार आहे, उन्हाचा पारा झाला, नको जाऊ. नाही तुम्ही जा म्हणली होती की. म्हणजे एक ऐकायचं आणि एक नाही ऐकायचं, हे कसं काय? मग जाऊ नको म्हणल्यावर जायचं नाही, जा म्हणल्यावर जायचं. काय समस्या झाली? जर त्याच शास्त्राने सांगितलं तू करताय, भोगताय, कर्म कर, यद अग्निहोत्र कर, स्वर्ग फळ भोग, स्वर्ग आहे, हे सगळं शास्त्राने सांगितलं. मग त्याच आत्मा त्याच शास्त्राने काय सांगितलं? न जायते म्रियते वा कदाचित, ते नाही ऐकायचं. असं चालेल का? झाली. बोला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.